विद्यार्थ्यांनो, मी शाल्मली आहे. पूर्वी तुम्ही शंकूच्या पृष्ठफळ आणि घनफळाबद्दल शिकला आहात. आज आपण या भागात प्रिझमचे पृष्ठफळ आणि घनफळाविषयी शिकणार आहोत. कल्पना करा की तुम्ही तुमची पुस्तके एकावर एक रचत आहात. हे जणू समांतर चौरसांचे मनोरे उभारण्यासारखे आहे. आता जर तुम्ही त्या चौरसांच्या वरच्या आणि खालच्या भागांना सपाट भिंतींनी जोडले तर तुम्हाला कोणता आकार मिळेल? तुम्हाला एक असा आकार मिळेल की ज्याला प्रिझम म्हणतात. प्रिझम उंच किंवा कमी, रुंद किंवा अरुंद असू शकतात, त्यांच्या आधाराच्या आकारानुसार. पेन्सिल केस पासून ते सिरियल बॉक्स पर्यंत प्रिझम हे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी ठेवण्यासाठी मदत करणारे आणि योग्य आकार देणारे सामान्य आकार आहेत. ते आपल्याला 3D जगातील इमारतींच्या विटांसारखे आहेत, जे आपल्याला आकार कसे जोडायचे आणि रचायचे हे शिकवतात. तुम्हाला माहिती आहे का की घन आणि आयतघन हे सुद्धा प्रिझमचं म्हणून ओळखले जातात. चला त्याबद्दल सविस्तर चर्चा करूया. शिक्षणातील उद्दिष्टे. या पाठाच्या अध्ययनानंतर तुम्ही पुढील गोष्टी समजू शकता. प्रिझम आणि त्यांची वैशिष्ट्ये. प्रिझमचे पार्श्व पृष्ठफळ. प्रिझमचे एकूण पृष्ठफळ. प्रिझमचे घनफळ. या पाठातील महत्त्वाच्या संकल्पना. प्रिझम, आधार, उंची, समांतर पृष्ठभाग, परिघ, पार्श्व पृष्ठफळ, एकूण पृष्ठफळ, घनफळ असे आहे. प्रिझम म्हणजे काय आणि त्याच्या वैशिष्ट्ये आपण आता समजून घेऊया. प्रिझम हा एक त्रिमितीय 3D भूमितीय आकार आहे, ज्यामध्ये दोन समांतर आणि समान बहुभुज आधार असतात आणि आधार समांतर चतुर्भुज बाजूंनी जोडलेले असतात. प्रिझमचे आधार सपाट आणि एकसारखे बहुभुज असतात, तर चतुर्भुज बाजू त्या आधाराच्या समतुल्य बाजूंना जोडतात आणि संपूर्ण लांबीसाठी समान क्रॉस सेक्शन ठेवतात. प्रिझमची काही सर्वसामान्य उदाहरणे म्हणजे आयताकृती प्रिझम, त्रिकोणी प्रिझम, आणि षटकोनी प्रिझम असे आहेत. प्रिझमची वैशिष्ट्ये. प्रिझमला दोन बहुभुजी आधार असतात, जे एकमेकांस समांतर आणि समान असे असतात. हे आधार प्रिझमच्या संपूर्ण आकाराचा निर्धार करतात. प्रिझमच्या बाजूस जोडणाऱ्या चतुर्भुज पृष्ठांना
पार्श्वपृष्ठे असे म्हणतात. आधारातील बाजूंच्या संख्येनुसार पार्श्वपृष्ठांची संख्या अशी ठरते. प्रिझम मध्ये कडा असतात, जेथे पार्श्वपृष्ठे आधारांना मिळतात आणि पार्श्वपृष्ठे एकमेकांना जोडतात. आता आपण प्रिझमच्या पार्श्वपृष्ठफळाबद्दल समजून घेऊया. प्रिझमचे पार्श्वपृष्ठफळ म्हणजे प्रिझमच्या सर्व आधाराव्यतिरिक्त चेहऱ्यांचे एकूण क्षेत्रफळ. प्रिझमच्या पार्श्वपृष्ठफळाचा आकार हे आधाराच्या आकारावर अवलंबून असते. प्रिझमच्या पार्श्वपृष्ठफळ काढण्याचे सूत्र हे आधाराची परिमिती गुणिले उंची अशी आहे. आता आपण एक उदाहरण सोडवू. एक त्रिकोणी प्रिझमचे पार्श्वपृष्ठफळ शोधा, ज्याची उंची 10 सेंटीमीटर आहे आणि त्याच्या प्रत्येक आधाराची मापे 3 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर आणि 7 सेंटीमीटर अशी आहे. या प्रश्नात त्यांनी त्रिकोणी प्रिझमचे पार्श्वपृष्ठफळ शोधण्यास सांगितले आहे. म्हणून आपण त्रिकोणाच्या परिमितीचा विचार करून त्या परिमितीला उंचीने गुणून पार्श्वपृष्ठफळ शोधूया. दिलेली माहिती त्रिकोणाचे 3 बाजू 3 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर आणि 7 सेंटीमीटर अशा आहेत. परिमिती इज इक्वल टू सर्व बाजूंची बेरीज म्हणजेच 3 + 6 + 7 इज इक्वल टू 16 सेंटीमीटर अशी आहे. प्रिझमची उंची 10 सेंटीमीटर आहे. आम्हाला माहित आहे की प्रिझमचे पार्श्वपृष्ठफळ इज इक्वल टू आधाराची परिमिती इंटू उंची अशी आहे. आता सूत्रांमध्ये मूल्य आपण बसवू. परिमिती इंटू उंची और 16 इंटू 10 इज इक्वल टू 160 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणून त्रिकोणाची प्रिझमची पार्श्वपृष्ठफळ हे 160 सेंटीमीटर स्क्वेअर असे मिळते. आता आपण प्रिझमच्या एकूण पृष्ठफळाविषयी समजून घेऊ. प्रिझमचे एकूण पृष्ठफळ हे प्रिझमच्या सर्व बाजूंच्या पृष्ठफळांचा मिळून बनलेले क्षेत्रफळ आहे, ज्यामध्ये 2 आधारांचे क्षेत्रफळही समाविष्ट असते. प्रिझमच्या एकूण पृष्ठफळाचा आकार हा त्याच्या आधाराच्या आकारावर अवलंबून असतो. प्रिझमचे एकूण पृष्ठफळाची गणना करण्याचे सूत्र इज इक्वल टू आधाराची परिमिती इंटू उंची प्लस 2 इंटू आधाराचे क्षेत्रफळ असे असते.
आता आपण एक उदाहरण सोडू. एका प्रिझमचे पृष्ठफळ किती असेल जर त्या आधाराचे क्षेत्रफळ 25 मीटर स्क्वेअर, आधाराची परिमिती ही 20 मीटर आणि लांबी ही 10 मीटर अशी असेल तर. उकल या प्रश्नात आपल्याला प्रिझमचे एकूण पृष्ठफळ शोधायचे आहे, जे वक्र पृष्ठफळ आणि 2 आधाराच्या क्षेत्रफळाच्या बेरजे असते. दिलेली माहिती आधाराचे क्षेत्रफळ इज इक्वल टू 25 मीटर स्क्वेअर, आधाराची परिमिती 20 मीटर, लांबी आणि उंची इज इक्वल टू 10 मीटर. आपल्याला माहिती आहे की प्रिझमचे एकूण पृष्ठफळ इज इक्वल टू आधाराची परिमिती इंटू उंची प्लस 2 आधाराचे क्षेत्रफळ. आता दिलेल्या संख्यात्मक मूल्ये सूत्रांमध्ये बसवू. तर 20 × 10 प्लस 2 × 25 तर उत्तर 250 मीटर स्क्वेअर असे मिळते. म्हणून प्रिझमचे एकूण पृष्ठफळ इज इक्वल टू 250 मीटर स्क्वेअर असे आहे. आता आपण प्रिझमच्या घनफळाबद्दल समजून घेऊ. प्रिझमचे घनफळ म्हणजे एका आकाराच्या आत असलेली एकूण जागा किंवा क्षमता असे आहे. म्हणजेच घनफळ म्हणजे कोणत्याही वस्तूने व्यापलेली एकूण जागा. प्रिझमचे घनफळ काढण्यासाठी सूत्र इज इक्वल टू आधाराचे क्षेत्रफळ इंटू उंची असे आहे. आता आपण एक उदाहरण सोडू. एका त्रिकोणी प्रिझमचे घनफळ किती असेल जर त्याच्या आधाराचे क्षेत्रफळ 90 सेंटीमीटर स्क्वेअर आणि त्याची लांबी 12 सेंटीमीटर अशी असेल तर. उकल या प्रश्नात आपल्याला प्रिझमचे घनफळ शोधायचे आहे. दिलेली माहिती आधाराचे क्षेत्रफळ इज इक्वल टू 90 सेंटीमीटर स्क्वेअर आहे. प्रिझमची उंची बाय लांबी इज इक्वल टू 20 मीटर स्क्वेअर आहे. इज इक्वल टू 12 सेंटीमीटर आहे. आपल्याला माहिती आहे की प्रिझमचे घनफळ इज इक्वल टू आधाराचे क्षेत्रफळ इंटू उंची. आता सूत्रामध्ये मूल्ये बसवू तर आपल्याला मिळते 90 × 12 म्हणजेच 1080 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणून प्रिझमचे घनफळ इज इक्वल टू 1080 सेंटीमीटर स्क्वेअर असे मिळते. विद्यार्थ्यांनो, चला आपण जे शिकलो त्याचा आढावा घेऊया. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे. प्रिझम एक
त्रिमितीय भूमितीय आकार आहे ज्यामध्ये दोन समांतर आणि समान बहुभुजी आकार असतात जे समांतर चतुष्कोनी बाजूंनी जोडलेले असतात. पार्श्वपृष्ठफळ म्हणजे प्रिझमच्या सर्व आधार नसलेल्या बाजूंच्या एकूण क्षेत्रफळाला म्हणतात ज्यामध्ये दोन आधारांचे क्षेत्रफळ समाविष्ट नसते. सरळ प्रिझमचे पार्श्वपृष्ठफळ इज इक्वल टू आधाराचा परिघ इंटू उंची असे आहे. एकूण पृष्ठफळ म्हणजे प्रिझमच्या सर्व बाजूंचे एकत्रित क्षेत्रफळ ज्यामध्ये दोन्ही आधारांचे क्षेत्रफळ समाविष्ट असते. सरळ प्रिझमचे एकूण पृष्ठफळ इज इक्वल टू पार्श्वपृष्ठफळ प्लस 2 इंटू अंतिम पृष्ठफळाचे क्षेत्र. प्रिझमच्या घनफळाचा अर्थ म्हणजे या आकारामध्ये असलेल्या जागेची किंवा क्षमतेची मोजमाप. सरळ प्रिझमचे घनफळ इज इक्वल टू आधाराचे क्षेत्रफळ इंटू उंची असे आहे. धन्यवाद.